नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा संधी दिली असून ई-केवायसी करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. इथे तुम्हाला नवीन ऑप्शन दिसेल. ही केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. असे तुम्हाला दिसेल, तिथे क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक येथे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर त्या खाली तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. आता आधार लिंक मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल. तो OTP येथे एंटर करून बरोबर टाकून सबमिट करा. त्यानंतर ए आणि बी असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. इथे लक्षात घ्या, ए मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा सरकारच्या संस्थेत कार्यरत आहे. जर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही आणि नसेल तर योजनेचा लाभ सुरू राहील. त्यामुळे तुम्ही दोन्ही पर्याय निवडताना काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. सदरील आधार ज्या लाडक्या बहिणीचे आहे ते सरकारी विभागात कार्यरत नसल्यामुळे दोन्ही पर्याय नाही करायचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा या ऑप्शनला टिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुमची KYC प्रोसेस सक्सेसफुली होईल. धन्यवाद.